मामा असला का नाही विषय संपला. तो आता त्याला आम्ही एकदा काय झालं माहितीये का, चहा प्यायला जायचंय म्हणून बसतो गाडीत. मामाने कुठं गोव्याला गाडी नेली सहज डायरेक्ट गोवा, इकडे तिकडे नाही. हा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज माझ्या मावस भावाला गाडी शिकवायची होती, जसं की काल तुम्हाला सांगितलं होतं. तर आज मी आलो आहे माझ्या मावस भावाला गाडी शिकवण्यासाठी. ही माझी गाडी आहे ग्रँड आल्टो म्हणलं की विषय संपला. त्या ग्रँड आल्टोने आपण त्याला आज गाडी शिकवणार आहे. हा जो हायवे बघताय तुम्ही, हा पालखी महामार्ग आहे. हा इथून सरळ पुढे पाटसला जातो आणि इकडे इंदापूर साईडला जातो. या हायवेला आपण माझ्या भावाला गाडी शिकवणार आहे. तर चला तर मग चालू करू. चलिए शुरू करते हैं. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि न्यूट्रल करून रिवर्स. आलं लक्षात? हळूहळू लक्षात येईल लागून. आता गाडी न्यूट्रल आहे, स्टार्ट मारायचा. क्लच पूर्ण दाबायचा, फुल क्लच. तो क्लच आहे ना, मग ते पूर्ण इंजिन मोकळं सोडतं. दोन चकत्या असतात, ते ज्यावेळेस तो क्लच वर असतो का नाही, चकत्या असे चिकटलेल्या असतात. आणि ज्यावेळेस तो क्लच दाबतो या चकत्या मोकळ्या होतात. म्हणजे एक गिअर शिफ्टर असतो याच्यात आतमध्ये. क्लच दाबलं की मोकळं होतं. ज्या गिअरवर तो टाकशील का नाही, ते गिअर येऊन पडतो आणि मग परत जॉईन होतं. परत स्पीड वाटतो. फुल दाबायचा, क्लच फुल दाबा, स्टार्टर. हाफ क्लचवर चालवल्यावर क्लच प्लेट उडतात. ते नाही चालवायचं, त्याचा काय हलणार की ते फक्त तुला ह्या पायाने तेवढंच काम करायचंय, उचलायचं सोडायचंय. हे ओके, पांढरी पट्टी ध्यानात ठेवायची. इकडं गाडी सरकू द्यायची नाही आणि तिकडं पलीकडे पांढऱ्या पट्टीच्या पलीकडे गाडी जाऊ द्यायची नाही. नॉर्मल व्हायचं. स्टेअरिंग पण हलक्या हाताने धरायचं, लय घट्ट पकडायचं नाही. ब्रेक, रेस आणि क्लच. ब्रेक आणि रेसवर एक पाय, क्लचवर एकच पाय. क्लचचा पाय हलवायचा नाही. आणि क्लच आहे ना, क्लचवर नुसता पाय ठेवायचा, दाबायचा नाही क्लच. ज्यावेळेस आता सध्या सेकंडची गरज आहे गाडीला. रेसवरचा पायच काढायचा, थोडंसं खाली ठेवायचा पाय. रेस कमी कर, हात हलवायचा नाही. क्लच दाबलाच नव्हता तो. क्लच दाब, चल. हळूहळू सोडायचे, हळूहळू क्लच सोडायचा. सोड, हळूहळू सोडायचा नाही. एका गिअरला म्हणजे ज्या प्रत्येक गिअरला ठराविक स्पीड राहतं. फर्स्टला तेवढं स्पीड राहतं, सेकंडला ठराविक स्पीड राहतं. नाही पडणार. पण आता तो जर गाडी थांबवायची म्हणलं तर बंद पडणार. ये बड़ी अच्छी बात कही आपने. फुल क्लच दाबायचा. पांढऱ्या पट्टीच्या थोडंसं पलीकडून गाडी चालवायची, अलीकडे यायचं नाही. तुझा हे आहे लिमिट आहे. इकडून सायकल या टू व्हीलर इकडून तो जात राहतात. मित्रांनो, आता तुम्ही बघताय आमच्या वकील साहेब एकदम व्यवस्थितपणे गाडी चालवतात. आता आजचा त्यांचा पहिलाच दिवस आहे, त्याच्यामुळं असं दोन्ही हाताशीच ठेवायचे. आजचा त्यांचा पहिलाच दिवस आहे, त्याच्यामुळं थोडंसं घाबरत, थोडंसं कॉन्फिडंट येत ते गाडी चालवणार. मिनिमम 3 दिवस जर त्यांनी कंटिन्यू हातात गाडी घेतली तर ते परफेक्ट गाडी शिकतील, हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. मग लायसन्ससाठी त्यांनी जरी ड्रायव्हिंग क्लास लावला तरी चालू शकतात. पहिल्यांदा स्टेअरिंगचं आणि रस्त्यावर जशी गाडी जाते, इकडच्या साईडला जाते की इकडच्या साईडला जाते, स्टेअरिंगचं जजमेंट येणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण त्यांना गिअर शिफ्टिंग शिकवणार आहे. वळणं एकदम व्यवस्थित वळण बसता. परत पांढऱ्या पट्टीच्या जो तो आतमध्ये गाडी चालवतो, वळण मारताना कुठेतरी घासण्याची शक्यता असते. त्यापेक्षा तू एक स्टेअर धरलं आणि 2 पांढऱ्या पट्टीच्या आतमध्ये गाडी चालवली तर तुला वळताना पण प्रॉब्लेम येणार नाही. कारण काय होतं, आता पांढऱ्या पट्टीच्या इकडे गाडी चालली, धरताना स्टेअर धरायची गाडी. स्टेअरिंग तू स्टेअर धरलं का नाही एकदम व्यवस्थित होणार आहे. घाबरायचं नाही, फक्त स्टेअरिंग लूज धरायचं. तू जेवढं स्टेअरिंग टाईट धरशील का नाही
तेवढी गाडी हलणार आहे. देऊ दे हॉर्न, काय टेन्शन घेऊ नको. चल ते त्याला जाऊ दे, त्याला हे माहिती येऊ शकतोय गाडी. हां मी आलोय बाबा, मी आलोय, तू जरा ओके मी थँक्यू हो असं त्याचं म्हणणं आहे. मित्रांनो इकडच्या साईडला तुम्ही राईट साईडला जर आपल्या लेफ्ट साईडला बघत असाल तर लेफ्ट साईडला जे नवीन कंपनी आल्यात अजून एमआयडीसी एरिया वाढायला लागला आहे. ह्या सगळ्या गोष्टी इकडं बारामती अजून बाहेरच्या साईडला वाढायला लागले. मित्रांनो ही जी समोर बघताय तुम्ही हे फरारोचं गोडाऊन आहे मित्रांनो. जसे की ते किंडर जॉय चॉकलेट म्हणतो आपण, ते किंडर जॉय चॉकलेट इथे मॅन्युफॅक्चरिंग होते आणि हे त्यांचे गोडाऊन आहेत या साईडला. हा एरिया पडतो विमानतळ गोजूबावी हा एरिया आहे. हा त्या एरियामध्ये पण हा एरिया एकदम गजबजलेला होता. पहिले काही दिवसापूर्वी इकडं हा रस्ता नसल्यामुळे काही घरं नव्हती, लोकवस्ती नव्हती. परंतु आता रस्ता झाल्यानंतर जसेच रस्ता बाहेर होतो, रस्ता बाहेर झाल्यानंतर एक बाँड्री तयार होती शहराची बाँड्री तयार झाल्यानंतर मित्रांनो इकडचं कसं होतं, गावातले म्हणजे जे शहरातले लोक आहेत ते इकडे येऊन जागा घेणे, घरं बांधणे, म्हणजे रस्त्याच्या साईडला गावाच्या बाँड्रीला आता लोकवस्ती निर्माण व्हायला लागली. त्यामुळे इकडं पण जरा लोकांचा रस आहे. मोठमोठी ग्राउंड आहेत, मॅचेस चालू आहेत तिकडं. ते कोणाचं करमणूक आहे, तुमचं तुम्हाला जजमेंट आलं आहे म्हणायचं एकदम बेस्टमध्ये. कधी पण मेन्शन करायचे पांढऱ्या पट्टीच्या आतमध्ये गाडी चालवायची. इकडं नाही भाई चालवायची गाडी, इकडं गाडी येते तिकडे पांढऱ्या पट्टीच्या आतमध्ये चालवायची. आपल्याला स्ट्रेट जायचं, आपल्याला कुठं वळायचं नाही, काय नाही. स्टेअरिंग हलक्या हाताने पकडायची, गेअर टाकताना स्टेअरिंग घट्ट पकडायची नाही त्या हाताने, जेणेकरून ह्या हाताचा दबाव त्या हातावर. मग ते म्हणूनसाठी स्टेअरिंग लूज धरायचं असतं. थोडं इकडे वड, गिअर शिफ्ट ट्रक पुढे गेल्यानंतर गिअर शिफ्ट कर. तर मित्रांनो आता गाडी शिकत आम्ही जवळपास उंडवडी टोल नाका तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो. हा उंडवडी टोल नाका आहे. उंडवडी टोल नाकाच्या आम्ही जवळपास आलेलो आहे. जवळपास एक 25 किलोमीटरपर्यंत आम्ही माझ्या भावाला गाडी शिकवत इकडे लांब आलो आहे. भावाला तुम्ही अनुभव विचारा, आपलं गाडी शिकवणं एकदम परफेक्ट काम असतं. गाडी शिकत तर आम्ही आलोच आहे. आता तुम्ही त्याला थोडासा अनुभव विचारा कसा आहे काय. दिल में से धक धक होता है ना, परत काय व्यवस्थित भावासोबत असली काय टेन्शन घ्यायचं नाही. जब तक भाई आहे ना, भाव असली काळजी घ्यायचं नाही. साईडला भाऊ असला की आपल्याला काय तरी पण मस्त अनुभव होता. पहिल्या आणि दुसऱ्या गेअरवर जरा थोडंसं आपण अडकतोय अजून पण. एकदा फ्लोमध्ये गाडी असली तिसऱ्या चौथ्या काय प्रॉब्लेम नाही. आणि क्लच एक दाबायला जास्त लागतोय, तो जास्त काय क्लच माझ्याकडे दाबला तर थोडासा दाबतोय मी. अंदाज येत नाही, जास्त खोलपर्यंत न्यावं लागते कारण टाच हलवायचे. इतर दोन जे आहेत रेस आणि ब्रेक त्याला जास्त टाच हलवायची गरज, टाच जागेवर ठेवून नुसतं पंजानं हलते. पण क्लचसाठी जरा हलवावं लागतं, त्यामुळे थोडंसं मॅनेजमेंट थोडा वेळ लागला. पण नंतर आता जमायला लागले. आता हळूहळू पहिल्या गेअरवरून आता जसं उचलते गाडी ते सुद्धा एकदम न उचलता स्मूथली आता मला जमते. फक्त अजून गाडी कधी चढावरती असं पहिलाच दिवस आहे आणि आता तरी एक 15-20 मिनिट चाललेले आहे. बघूया काय होतं. ओके, आमचा एक भाऊ जो होता निंबळकर, ते असं काळीच हातात धरून बसलेला. ते काय होतंय काय नाही, काळीच त्यांचं लय जड आहे. काळीच हातात धरून बसलेला की बाबा काय होतंय काय नाही, गाडी कधी चालवत आहे. सगळ्यात मोठा अनुभव जो असतो ना मित्रांनो, जो मागं बसतो माणूस आणि जो नौका ड्रायव्हर चालवणारा असतो त्याचा विश्वास कितपत त्या ड्रायव्हरवर आहे याच्यावर असतं. पण आमचा भाऊ अजिबात घाबरला नाही. भावाला विचारूया अनुभव. भाऊ कसं वाटलं तुम्हाला? काही टेन्शन नाही, काही नाही, भीती वाटली नाही, काही नाही. भाऊ मस्त चालवत आहे, पहिल्यांदा चालवतोय पण मस्त चालवत आहे. तिथून आता चहा वगैरे घेऊन आम्ही परत त्यांना इथून गाडी शिकवत बारामतीच्या दिशेने जाणार आहे मित्रांनो. चहा घ्यायला आलो आहे. ते हॉटेल पण टोल नाक्याजवळचंच आहे. भारी इथं चहा भेटतो. कोणतं? स्वामी समर्थ स्नॅक्स हे हॉटेल आहे मित्रांनो. तर कधी आला तुम्ही या हायवेला तर इथं 100% चहा घेऊन जावा. चहा एकदम चविष्ट भेटतो. चला तर मग चहा घेतल्यानंतर पुन्हा आपण ड्रायव्हिंगला चालू करूया. भेटूया नंतर. धन्यवाद. ते पाव पण आहे, परत चहा आहे, मिसळ आहे, भरपूर प्रकार आहेत मित्रांनो. चहा नाही झाला. तो चहा नाही घेणार, तो काय घेणार? दोन वडापाव देणे, एक चहा. बरं ठीक आहे, 3 वडापाव द्या आणि नंतर चहा घेऊ. बघू चहाचं काय असेल. चहा बघूया थोड्या वेळाने, चहा घेऊ. आधी वडापाव तर खाऊ. भीती वाटल्यासारखं होत होते, परंतु आता जरा स्टेबल आहे. गाडी व्यवस्थित चालवतोय, त्यामुळे आपल्याला काळजी नाही. आपण जास्त लक्ष द्यायची काळजी नाही. ओके आहे.
थँक्यू. आमच्या मामाने पण सर्टिफाय केलं की गाडी एकदम जगात चालवतोय, पण गेअर शिफ्टिंग व्यवस्थित करतोय, रोडचं जजमेंट बऱ्यापैकी आलं आहे. आता थोडी वळणं मारायचं आहे ते आपण करून ठेवू. ते मोकळ्या ग्राउंडवरच वळण्यासाठी आपण त्याला गाडी हातात देणार. असं रोडला गाडी ह्या बाजूला जाऊ शकते, त्या बाजूला जाऊ शकते. त्यापेक्षा आपलं ग्राउंड बंद असल्यामुळे आणि आपलं बारामतीतलं रेल्वे स्टेशनचं ग्राउंड तिथं गाडी शिकायला चांगलं होतं. पण आता तिथं थोडीशी लगबग आहे, कुठला तरी कार्यक्रम आहे तिथं, सभा आहे मोठी, त्याच्यामुळे तिथं ते पॅक करून ठेवलं. तिथं गाडी चालवायला देत नाहीत, गाडी आतमध्ये घेऊ देत नाहीत. आता इथं मोकळं पटांगण होतं, म्हणलं मोकळं पटांगण नाही तर आपण चला हायवेला जाऊया. हायवेला जाऊन आपण तिथं गाडी शिकू. ओके. वडापाव आलेले आहेत, तर वडापाव खायचं कार्यक्रम कोणाल सर भोसले. वा, लाल भडक पाण्याची बाटली. आम्ही आल्यानंतर हॉटेलला भरपूर गर्दी पण व्हायला लागली होतं. पाणी जास्त प्यायला मिळतं बाटली. हां, श्री स्वामी समर्थ हॉटेलमध्ये पाणी जारचं आहे, पाण्याची सोय एकदम भारी आहे. उन्हाळ्यात पण तुम्हाला गार पाणी भेटणार. चला तर परत आता आपण गाडीत बसलोय. आमचे बंधुराज ड्रायव्हिंग सीटवर बसलेत. इथून आता आम्ही निघालोय बारामतीच्या दिशेने. गाडी चालू झालेली आहे. फर्स्टमध्ये गाडी टाकून आपण निघालोय. हळूहळू पांढऱ्या पट्टीच्या आतमध्येच गाडी चालवायची. पलीकडे थोडी मारा, थोडी पलीकडे मारा, जराशी पलीकडे. ओके, तुम्हाला चेक आले, तुला स्टेरिंगचं जजमेंट आले, काय विषय नाही. बंधू आमचे एकदम परफेक्ट गाडी चालवायला लागल्यात. बोले तो एकदम झकास मक्कन की तरह ड्राइविंग कर रहा मेरा भाई. थोड़ा इधर उधर हो रहा लेकिन एकदम झकास में भगास गाड़ी चला रहे. गियर पे ध्यान दे के एकदम 1 टच में 100 टच की गोली लेके गाड़ी चला रहा. पे थोड़ा सा टेंशन है, लेकिन टेंशन को भी अपन दूर करते हैं. घर जाने के बाद बिरयानी मटन वगैरह सब बना के रखेला है, घर पे जाने के खाएंगे. ये खाली बंदा अपना चिकन मटन नाही खाता. वकील शेठ सध्या एका वेगळ्या विश्वात वावरतात. आता त्यांचा मनात असं विचार चालला लागतात. आता मला तर गाडी यायला लागली वरून घ्या शेठ. आता काय मला तर गाडी यायला लागली, आता गाडी घेतली तरी काय हरकत नाही. आता एवढ्या बघू कसं होतं. 1-2-3 दिवस थांबतो आणि बापूंच्या मागे लागून गाडीच घेतो. वकील शेठचा कॉन्फिडन्स एवढा वाढलाय का नाही की स्पीड पण बघा ना काय व्हायना. चिंगरिंग म्हणजे लई जोरात गाडी चालली बघा मित्रांनो. थोडं आहे आमचे बंधू म्हणतात त्याप्रमाणे तसं होईल. आम्ही लांब बाहेर फिरायला जात असतो. कुठं पण आपलं कोकणला गेलोय, मागच्या वेळेस कोकणला गेलो त्यावेळेस आमचे युट्यूब चॅनल नव्हते. त्यावेळेस आमचे युट्यूब चॅनल नव्हते, पण आता आम्ही युट्यूब चॅनल क्रिएट केलं, त्यामुळे आता हे सगळे व्हिडिओ आम्हाला तुम्हाला बघायला भेटतात. नाहीतर आम्ही गोवा म्हणा, परत बँगलोर म्हणा, मनाली, हे भरपूर ठिकाणी आम्ही फिरून आलोय. म्हणजे असं आम्ही हे नाही ढिलं कार्यक्रम करत नाही. हा, सोपं हो माय. हे काय वकील शेठच्या चेहऱ्यानं तुम्हाला वाटतंय बघा ते मनाली बिनाली सगळं फिरून आले. आमचं फिरणं म्हणजे हे एकदा निघाले की घराकडे बघायचं नाही, काय होईल ते जाईल. पैसे किती खर्च होऊ द्या, घाबरत नाही आम्ही. फक्त फिरणं झालं पाहिजे. त्यातली त्यात आमचा मामा असला का नाही विषय संपला. तो आता त्याला आम्ही एकदा काय झालं माहितीये का, चहा प्यायला जायचंय म्हणून बसलो गाडीत. मामाने कुठं गोव्याला गाडी नेली सहज डायरेक्ट गोवा. इकडे तिकडे नाही, सदैव फुल. एकमेकास सहाय्य करू अवघे करू सुपंत या विषयावर मी आमच्या वकील साहेबांना गाडी शिकवतोय. आणि वकील साहेब आम्हाला यूट्यूब कसं चालवायचं, यूट्यूबला व्हिडिओ कसे अपलोड करायचे, बोलायचं कसं, कॅमेरा कसा पकडायचा, ह्या सर्व गोष्टी आम्हाला हे वकील साहेब शिकवते. कारण वकील साहेबांचा मॅन विथ मल्टी टॅलेंट हा चॅनल मॉनिटाईज झाला आणि त्यांना लवकरात लवकर त्यांचं पेमेंट जे काय असेल ते लवकरात लवकर त्यांना भेटणार आहे. त्यामुळं वकील यूट्यूबमधले ब्रँड आहेत असं मला वाटतं. त्यामुळे वकिलांकडून मी यूट्यूब शिकतोय आणि मी त्यांना गाडी शिकवतोय. ही आमची देवाणघेवाण आहे मित्रांनो. आणि पाठीमागचा माणूस जो आहे का नाही, ह्या माणसांनी वकील साहेबांना यूट्यूब शिकवलं आणि वकील साहेब आता मला यूट्यूब शिकवतात. आता ही वकील साहेबांना गाडी शिकवली की वकील साहेब त्यांना गाडी शिकवणार आहेत लवकरात लवकर. वकील साहेबांना त्यासाठी त्यांना बेस्ट विशेष लवकरात लवकर त्यांची गाडी येऊ, त्यांच्या गाडीत आम्ही बसो आणि वकिलांनी त्या नव्या गाडीमध्ये आम्हाला गोवा दौरा करून हिंडवून सो खर्चाने आणू, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. 100च्या स्पीडने या रोडला गाडी चालवायची अशी ही पाटी आहे.
हायवे कोणता आहे अजून मला माहीत नाही, पण पुणे पंढरपूर हायवे नाही सॉरी हा पुणे पंढरपूर हायवे पालखी महामार्ग याला पण म्हणतात. आणि पुणे पंढरपूर हायवे पलीकडे पण आहे तो जेजुरी मार्ग सरळ लोणंद वगैरे पलटण वगैरे तिकडून जातो, तो एक हायवे आहे. असे 2 हायवे आहेत पालखी महामार्गाचे. रोड एकदम खटाखट आहेत, पण एक खड्डा नाही रोडला का काही स्पीड ब्रेकरसुद्धा नाही. असले पांढऱ्या पट्ट्या वगैरे आहेत, खडपड करत जातात या, पण रोड एकदम मक्कन केलेच आहे. काय हो राहिलं बेटे? तेरे पेट में क्या हुआ? या सिमरन असल्या टारकांपासून थोडंसं लांबच राहून ड्रायव्हिंग केलेलं कधी पण चांगलं. डायरेक्ट चपाती कार्यक्रम असतो यांच्याकडे. बारामतीमध्ये टळकांपासून सावध राहा. हां ही पाटी लागलीच पाहिजे. जशा पुणेरी पाटी असतात तशी ही पाटी बारामतीकरांसाठी लागली पाहिजे. हायवांपासून बारामतीकरांनी सावध राहणे काळाची गरज आहे. कारण बारामती ही डेव्हलपिंग सिटी आहे. बारामतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग चालू आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय ऑफिसेस येणे चालू आहेत. त्याच्यामुळे बारामती सध्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे ऑफिसेस आहेत ती सगळे ते ऑफिसेस आपल्या बारामतीमध्ये पण आलेले आहेत मित्रांनो. वकील साहेब सारखी गाडी थांबवतात, सारखी गाडी उचलतात, त्यांना क्लर्कचं जजमेंट आले त्याचा त्यांना अतिशय आनंद आहे. घरी गेला ते उड्याच मारणार आहे, त्याबद्दल काय वादच नाही. आणि घरी गेलं ते माळशिरसला गेल्या बापूंच्या पाठीमागं लागून आपण गाडी कवा घ्यायची, गाडीचं नियोजन काय, या सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहे. आणि बापूंसमोर ते हातपाय फोडणार आहेत गाडीसाठी. असंच रडतात विषय नाही. आपण बारकं झालो मोठं झालो त्याच्यापेक्षा मोठं झालो तरी काय हरकत नाही. बापापाशी रडून हट्ट करूनच वस्तू घ्यायच्या, त्याशिवाय मिळत नाही. एखादी आपण खायची झाली तरी उद्या मित्रांनो, पण बापासमोर हट्ट करूनच वस्तू भेटतात. हां हे वकिलांची गोष्ट खरी आहे बरं का. बापांचा मार खायला भाग्य लागतं, आजकालच्या पोरांना मिळत नाही. आजकालची पोरं आईबापांना कशा प्रकारचे वागणूक देतात हे तुम्ही लय जवळून बघितलं असेल मित्रांनो. जग कसं आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. पण या जगात आम्ही तिघजण त्याला अपवाद आहोत, बरोबर आहे का? आणि ही आमच्या मामाची शिकवण आहे, त्यामुळे ह्या गोष्टीला आम्ही अपवाद आहोत मित्रांनो. फक्त आंबा स्वस्त भेटावा हीच अपेक्षा. ज्यावेळेस साहेबांची बाग आहे मोठी काय हा तेवढं आहे. केसर आंबा ओके ह्या इथून वाढ जहार इंदापूर गोजूबावे आणि आंबा नागवडे वस्ती म्हणायचं. सागर कसला आंबा आंबा म्हणून बदनाम करू त्याला. सागर म्हणा गोळमाड जहार नाद केला तर फक्त आंब्याचा जर नाद केला तर फक्त वकील साहेबांनीच करायचा. कॅमेरा दिसणं तिकडला सोपं नवं आहे बऱ्यापैकी. हा 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 स्टेरिंगचं पण जजमेंट आले आणि गिअरचं पण जजमेंट आले. आता ते वळणं बिळणं आहे ते आम्ही पुढच्या रविवारी शूट करणारच आहे. पुढच्या रविवारी त्यांना वळणं कशी मारायची काय आता बऱ्यापैकी जजमेंट आले, त्याच्यामुळे वळणं मारायची कशी काय कशी हे त्यांना लगेच जमून जाईल, त्यात काय वाद नाही. पण आपला जो शब्द होता की तुला 2 दिवसाच्या आत गाडी परफेक्ट चालवायला शिकवेल, त्यात काय बदल आहे का वकील साहेब? सांगा बरं काय बदल आहे का? तिळ मात्र बदल नाही, फरक नाही. हा गाडीत बसायचा आजचा त्यांचा पहिलाच दिवस आहे. शब्द म्हणजे एक घाव सपाट रोड रोलर. आजचा पहिलाच दिवस आहे मित्रांनो. तुम्ही बघता ते गाडी कशी चालवतात एकदम खटाखट टाकाटक मध्ये गाडीचं चालू आहे कार्यक्रम.
इथंच आता जवळ बारामतीचं विमानतळ पण आहे मित्रांनो. ते विमानतळ पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तिथं गाडी जरा स्टॉप घेऊन आम्ही विमानतळ पण बघणार आहे. वकील साहेबांनी बघितलं नसेल, आमच्या गुटुरांनी बघितलं नसेल, त्यांना पण ते विमानतळ दाखवणार आहे. तिथं फक्त शिकाऊ विमानं पण चांगले आहेत. वकील साहेबांनी अतिशय भारी प्रकारे गाडी उचललेली आहे. आता एकदम स्मूथमध्ये गाडी उचलली. गिअरचं जजमेंट आलं. हे विमानतळ आहे, बारामतीचं विमानतळ. थोडं पुढं बघत असाल तुम्ही तर ते शिकाऊ विमानं पण दिसत आहेत बघा ना. तेव्हा एक विमान उडणार आहे आता थोड्याच वेळात, ते पण दाखवतो तुम्हाला. आलंय बहुतेक, उडून आलंय ते VTRBM. अजून ट्रॅकवर जायचं आहे ते, येतच त्याची प्रॅक्टिस चालू आहे जरा ट्रॅकवर, किंवा लँडिंग झाले असं काय प्रकार आहे. हे बारामतीचं विमानतळ. बारामतीचं विमानतळ पालखी महामार्गाच्या लगतच आहे. आज रविवार असल्यामुळे बहुतेक विमानं उडणार नाहीत असं वाटतंय. चला, विमानतळ तर दाखवलं आहे तुम्हाला. आता निघतो. ट्रॅकवर नाही गेलं ते. आता शिकायचा टप्पा मध्यंतरावरून पाक शेवटपर्यंत आला आहे. वंजारवाडी 2 किलोमीटर. आम्ही वंजारवाडीपासून ट्रेनिंग चालू केलं होतं. आता वंजारवाडी जवळपास आलीच आहे. आता इथंपर्यंत वकील साहेबांनी बऱ्यापैकी गाडी चालवली, एकदम बेस्ट पद्धतीने गाडी चालवली. त्यांना कॉन्फिडंट पण आला. आता इथून घरून फोन आला जेवायला या, त्याच्यामुळे आम्ही मटण शिजलेलं आहे. मटण शिजवून वगैरे बिर्याणी वगैरे तयार झाली. आता जेवण करून अजून एक पुढचा प्लॅन आहे. जर तो प्लॅन ठरला तर आम्ही तुम्हाला कळवतोच की पुढे कुठं जाणार आहे, काय करणार आहे. जर नाही काय ठरलं तर मग ते पण कळवतो नक्की. आता इथून पुढे गाडी आम्ही हायवे सोडणार आहे. हायवे सोडून आम्ही बारामती या दिशेने निघणार आहे. त्याच्यामुळं गाडी मी चालवणार आहे. बारामतीमध्ये पोचलो. आमच्या बंधूंचे हे करायचं होता, रक्त चेक करायचं होतं. CBC करायचं होतं. त्यासाठी आम्ही ब्लड बँकेत आलो आहे. बघू शकता तुम्ही ब्लड बँक, ओमकार ब्लड बँक. त्याला तिथे पाठवलं आहे ब्लड देण्यासाठी. आता ब्लड देऊन तो टेस्ट वगैरे जेवण करून बहुतेक आम्ही लोणंदला जाणार आहे. लोणंदला जाताना तुम्हाला कळवतो. तोपर्यंत